नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान आणि पाठ पहिला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण यावर आधारित स्वाध्याय, प्रश्न उत्तरे व उपक्रम मार्गदर्शन. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. स्वाध्याय प्रश्न पहिला, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा. यामध्ये आपण उत्तर या पद्धतीने लिहूया. उत्तर, जीवाणू यांची सृष्टी मोनेरा, आदिजीव सृष्टी प्रोटिस्टा, शैवाल एकपेशीय असल्यास सृष्टी प्रोटिस्टा आणि बहुपेशीय असल्यास सृष्टी वनस्पती, आदिकेंद्रकी यांची सृष्टी मोनेरा, दृष्टिकेंद्रकी मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी, सूक्ष्मजीव सृष्टी मोनेरा किंवा प्रोटिस्टा. प्रश्न दुसरा, सजीव आदिकेंद्रकी, दृष्टिकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण करा. या ठिकाणी चार्ट आपल्याला पूर्ण करा मित्रांनो. सजीव याचे दोन भाग पडतात, एक आदिकेंद्रकी आणि दृष्टिकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय मोनेरा आणि दृष्टिकेंद्रकीमध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय. यामध्ये एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा, बहुपेशीयमध्ये कवक, वनस्पती आणि प्राणी या पद्धतीने विटाकरणे याचं पंचसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनल. माझा जोडीदार शोधा म्हणजे जोड्या लावा. कवक कॅन्डिडा, प्रोटोजोआ अमिबा, विषाणू बॅक्टेरियोफेरेज, शैवाल क्लोरेला आणि जीवाणू आदिकेंद्रकी. खाली उदाहरण चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. लॅक्टोबॅसिला हे उपद्रवी जीवाणू आहेत. उत्तर, चूक, ही उपयोगी जीवाणू आहेत. यांच्यापासून दुधाचे दही आपल्याला करायला मिळते. कवकांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली असते. उत्तर बरोबर. अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो. हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो. हे उत्तर चुकीचं आहे. प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो. टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. उत्तर चूक. टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे, तो जीवाणूजन्य नाही. प्रश्न पाचवा, उत्तरे लिहा. विटाकर पद्धतीचे फायदे सांगा. याचं उत्तर या पद्धतीने आपल्याला विटाकर पद्धतीचे फायदे पुढील प्रमाणे. विटाकर यांनी शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केले. आदिकेंद्रकीय सजीवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्व एकपेशीय दृष्टिकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युग्लिनासारख्या वादग्रस्त एकपेशीय सजीवांचे नेमके वर्गीकरण करता आले. कवक या वर्गाचे पोषण मृतुपजीवी असल्याने त्यांचा समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे. पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती, पेशी संघटन, जीवन पद्धती आणि वर्गानुषंगिक या बाबी लक्षात घेण्यात आलेल्या आहेत. या गुणामुळे विटाकर यांची पंचसृष्टी पद्धती ही जास्त अचूक ठरते. हे काही फायदे आपल्याला या विटाकर पद्धतीचे सांगता येतील. प्रश्न पाचवा, विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. विषाणूंची वैशिष्ट्ये, विषाणू या सूक्ष्मजीव साधारणतः 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतक्या सूक्ष्मतेचे असतात. विषाणू यांना निर्जीवांच्या सीमारेषेत धरले जाते. विषाणू ही जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या साहाय्यानेच दिसू शकतात. सामान्यतः यांना सजीव मानले जात नाही, परंतु ते स्वतःप्रमाणे प्रतिकृती तयार करतात. विषाणू स्वतंत्र कणांच्या रूपात असतात. DNA किंवा RNA यापासून बनतात. ते लांबलचक रेणू असून त्यांना प्रथिनांचे आवरण असते. 6. विषाणू केवळ वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशीतच जिवंत राहू शकतात. बहुतेक विषाणू रोगकारक असतात. वनस्पती व प्राण्यांमधील काही रोग विषाणूजन्य असतात. ही काही विषाणूंची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, कारण आपण संपूर्ण पाठांची प्रश्न उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणार आहोत. प्रश्न 6वा, उत्तरे लिहा. कवकांचे पोषण कसे होते? उत्तर, बहुसंख्य कवकातील पोषण पद्धती मृतोपजीवी आहे, म्हणजे मृत प्राण्यांच्या शरीरामध्ये ते वाढतात. प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थावर कवके जगतात. कार्बनी पदार्थापासून अन्न शोषून त्यांचे पोषण होते. प्रश्न ई, मोनेरा या सृष्टीत कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो? उत्तर, मोनेरा या सृष्टीत पुढील सजीवांचा समावेश होतो. यामध्ये सर्व एकपेशीय सजीव, यामध्ये स्वयंपोषी किंवा परपोषी पोषण पद्धती आढळणारे
2. हे सर्व सजीव अधिकेंद्रिकी असून त्यांना त्यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. उदाहरणार्थ स्ट्रेप्टोकॉकस निमोनी, स्टायफॉलोकॉकस ऑरियस अशा पद्धतीने आपल्याला या मोनेरा सृष्टीत समावेश होणाऱ्या सजीवांचा उल्लेख करता येईल. ओळखा पाहू मी कोण. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. मला केंद्रक, प्रदवीपटल किंवा पेशी अंगके नसतात. हा मोनेरा सृष्टीमधील सजीव आहे. मला केंद्रक, प्रदवीपटल युक्त पेशी अंगके असतात. हा प्रोटिस्टामधील आदिजीव आहे. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते. बुरशी कवकाचा एक प्रकार. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. उत्तर जीवाणू मधील काही अधिजीव. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. विषाणू. माझे शरीर निरअवयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे. उत्तर आहे शैवाल. प्रश्न पुढचा. पुढील आकृत्या काढून नावे द्या. जीवाणूंचे विविध प्रकार. बघा या ठिकाणी जीवाणूंचे विविध प्रकार, यामध्ये गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती, सर्पिलाकृती हे काही व्हायरस आहेत. हे काही बॅक्टेरियाज आहेत ज्यांना आपण जीवाणू म्हणतो. त्यानंतर आपल्याला पॅरामेशियम ची आकृती काढायची. तर या पद्धतीने हा पॅरामेशियम आहे, आपल्या चपलाच्या आकाराचा तो असतो. आणि बॅक्टेरियोफेज हा एक विषाणू आहे. अशा पद्धतीने बॅक्टेरियोफेजचा आकार असतो. तुम्हाला या आकृत्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या काढायच्या आहेत. आपण पुढचा बघूया. आकारानुसार पुढील चढत्या क्रमाने लिहा. जीवाणू, कवक, विषाणू आणि शैवाल. तर सर्वात लहान विषाणू, त्यानंतर जीवाणू, कवक आणि शैवाल हा असा यांचा क्रम लागतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण उपक्रम संदर्भातील प्रश्न समजून घेणार आहोत. उपक्रम. इंटरनेटच्या मदतीने विविध रोगकारक जीवाणू व त्यामुळे होणारे रोग यांचा माहिती तक्ता बनवा. या ठिकाणी तुम्हाला त्यांचा माहिती तक्ता मी दिलेला आहे. तुम्ही यापेक्षा जास्त रोगांची माहिती मिळवू शकता. रोगाचे नाव आणि कारक जीवाणू. क्षय जीवाणूमुळे होतो. मॅक्टोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, आपण याला शॉर्टमध्ये टीबी देखील म्हणतो. अतिसार किंवा हगवण, डायरिया आपण ज्याला म्हणतो, हा जीवाणू किंवा विषाणू शिगेल्ला, बॅसिलस, अँटामिबा, हिस्टोलिटिका यामुळे सुद्धा होतो. पटकी आपण ज्याला कॉलेरा म्हणतो, हा जीवाणू व्हिब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे हा पटकी आजार होतो. विषमज्वर जीवाणू साल्मोनेला टायफी, आपण ज्याला टायफॉइड म्हणतो विषमज्वरला. अशा पद्धतीने हा तक्ता तुम्ही आणखी सुद्धा वाढू शकता. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. काही सूचना असतील तर कमेंट करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.